नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. मतदार राजा जागा हो या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण मतदार नोंदणी आणि तपशिलासंदर्भात बदल किंवा अंतिम मतदार यादी नेमकी काय असते, तसंच इतर सेवांचे अर्ज कोणते आणि कसे भरायचे या संपूर्ण विषयावरती या चर्चेमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत आज आहेत अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, चर्चेला सुरुवात करायची आहे. मात्र त्याआधी आपण आजच्या विषयाच्या अनुषंगानं काही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. श्रीकांत देशपांडे सर हे भारतीय प्रशासकीय सेवा महाराष्ट्र केडरच्या 1991 तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदाचा अधिकार स्वीकारला आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पब्लिक पॉलिसी या विषयामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर इथून पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली. देशपांडे सरांचा महाराष्ट्र शासन, भारत सरकार तसंच आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये 20 वर्षांहून अधिक काळाचा विविध जबाबदारीच्या पदांवरचा प्रदीर्घ असा पद्धतीचा अनुभव आहे. आजच्या विषयाला मला सुरुवात करायची आहे, पण त्याच्या आधी आपण सगळ्यांनी एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि मतदान हा आपल्या सगळ्यांचा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्याआधी आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं ही महत्त्वाची बाब आहे. आणि जर ती माहिती नसेल आपल्याला तर ती माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. श्रीकांत सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आत्ता मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण सुरू आहे. आता अद्ययावतीकरण म्हणजे काय, प्रारूप मतदार यादी म्हणजे काय, अंतिम मतदार यादी म्हणजे काय, असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये असतात. कारण सर्वसामान्य जो मतदार आहे तो इथपर्यंत कधी पोहोचतो असं वाटत नाही. मतदानाची एक प्रक्रिया आम्हाला माहिती असते की जायचं मतदान केंद्रावरती आणि मतदान करायचं, पण या ज्या सगळ्या टेक्निकल बाबी आपण म्हणूया, तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला हे अद्ययावतीकरण, प्रारूप, अंतिम ह्या सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगा. खरं आहे, म्हणजे आता लोकशाहीमध्ये इलेक्शन्स फार महत्त्वाचे आहेत आणि मतदार यादी त्या दृष्टीने त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि ती मतदार यादी आपण दरवर्षी अद्ययावत करत असतो. पण या वर्षीच्या अद्ययावतीकरणाला एक विशेष महत्त्व आहे. कारण तुम्ही जसं सांगितलं की पुढच्या वर्षी आपल्या इलेक्शन्स आहेत, लोकसभेचे आहेत आणि विधानसभेच्या पण इलेक्शन्स आहेत. बरोबर. त्यामुळे त्या इलेक्शनच्या अगोदरची ही शेवटची अद्ययावतीकरणाची प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कुणी सुटू नये, त्याचा हक्क जाऊ नये, यासाठी ही अद्ययावतीकरण करायची प्रक्रिया सध्याची चालू आहे ती महत्त्वाची आहे. आपण 27 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. प्रारूप याचा अर्थ हे अंतिम नाही, ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आणि ह्या प्रारूप मतदार यादी आपण प्रसिद्ध करण्यापूर्वी आपण त्याचं मतदार यादीचं शुद्धीकरण केलं. त्याच्यामध्ये जे मयत मतदार आहेत किंवा कायमस्वरूपी सोडून गेलेले आहेत ते आपण वगळण्याची प्रक्रिया सुरू केली. काही ठिकाणी नवीन मतदान केंद्र झाली. काही मतदान केंद्रामध्ये 1500च्या वर मतदार झाल्यामुळे आपण मतदारांची शेजारच्या मतदार केंद्रामध्ये विभागणी केली. असे सगळं करून आपण हा प्रारूप आता प्रसिद्ध केलेला आहे. आणि आता इथून पुढचा 27 ऑक्टोबरचा पुढचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपण लोकांचे अर्ज मागवतो. जे ह्यातनं चुकून राहिलेले आहेत त्यांना अर्ज करण्याची संधी देतो. म्हणून ही संधी फार महत्त्वाची आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे तो 9 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे 9 डिसेंबरपर्यंत जर आपलं नाव त्याच्यामध्ये जर नसेल तर आपण 6 नंबरचा फॉर्म भरून आपला अर्ज देऊ शकता. किंवा मतदारांना ही एक महत्त्वाची संधी आहे की बाबा तुमचं नाव बरोबर आहे की नाही, तपशील बरोबर आहे की नाही, पत्ता बरोबर आहे की नाही, तेही तपासून घ्या. त्याची पण ही संधी असते. कारण बऱ्याच वेळेला असं दिसतं की इलेक्शनच्या वेळेला जेव्हा मतदान करायला लोक येतात आणि त्यावेळेला सांगतात की माझ्याकडे व्होटिंगचं कार्ड आहे पण माझं ह्याच्यामध्ये यादीमध्ये नाव नाही, आणि सगळा दोष ते इलेक्शन कमिशनला देतात. आणि म्हणून या अद्ययावतीकरणाचा हा जो पिरियड आहे
तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे की त्यांनी याच्यामध्ये पाहावं, नसेल तर त्याचं नाव नोंदवावं आणि जर पर्टिक्युलर चुकीचे असतील तर ते दुरुस्त करून घ्यावे. नक्कीच. सर, आणखीन एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतो. आता तुम्ही उल्लेख केला की नाव तपासावं लागतं, तर हे सगळ्यांनाच करावं लागतं का? दुसरी गोष्ट, विधानसभा आणि लोकसभा अशी 2 इलेक्शन्स आता आहेत. मग या 2 साठीच्या नोंदणी ज्या आहेत त्या वेगळ्या असतात की एकच केल्या तर चालतील असं आहे, आणि आणखीन त्याच्यामधले काय तांत्रिक मुद्दे असतात? खरं म्हणजे ही जी मतदार यादी आपण बनवतो ती मतदार यादी लोकसभेसाठी तीच आहे आणि विधानसभेसाठी पण तीच आहे. त्याच्यामुळे वेगळ्या त्याच्या आपण याद्या करत नाही. परंतु हे याद्या करत असताना जसं मी मगाशी सांगितलं की काही मतदार केंद्रामध्ये संख्या जास्त झाल्यामुळं आपण मतदार दुसरीकडे शिफ्ट करतो शेजारच्या मतदान केंद्रामध्ये. त्यामुळे आपलं नाव कुठल्या पोलिंग स्टेशनला आहे हे सुद्धा सुनिश्चित करणं फार महत्त्वाचं असतं. बरं. आणि म्हणून आपलं नाव आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही विचारलं की हे नाव कसं शोधायचं, तर त्याच्यासाठी इलेक्शन कमिशननी अत्यंत एक सोपी पद्धती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला दिलेली आहे उपलब्ध करून. इलेक्शन कमिशननी व्होटर्स हेल्पलाईन ॲप हे एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे ज्याच्याकडे मोबाईल आहे तर त्यांनी हे ॲप त्याच्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही याचं सर्च एक हे असते की आपलं नाव शोधा म्हणून. बरं. आणि हे शोधताना वेगवेगळे पर्याय असतात. पहिला पर्याय असतो की तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर त्याच्यामध्ये एपिक नंबर असतो त्याचा, जे व्होटिंग कार्डचा आयडेंटिटी नंबर असतो. तर तो जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टाकला तर त्याचा तपशील लगेच येतो, जे त्याच्यावरून आपल्याला शोधता येतं. समजा तुमच्याकडे ते कार्ड नसेल किंवा ते एपिक कार्डचा नंबर तुम्हाला माहीत नसेल तर अशा वेळेला आपण तुमचा तपशील आहे, नाव आहे, आडनाव आहे किंवा तुमचं कुठलं राज्य आहे किंवा जिल्हा आहे, एवढी जुजबी माहिती जरी त्याच्यामध्ये भरली तरी त्याच्या तपशील सगळा येतो. आणि त्या तपशिलामध्ये तुमचा सगळा पर्टिक्युलर असतोच, पण तुमचं मतदान केंद्र कुठं आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे हे सुद्धा सगळा तपशील तुम्हाला मिळतो. दुसरी पण एक व्यवस्था केलेली आहे की व्होटर सर्व्हिसेस पोर्टल आपल्या निवडणूक आयोगाचं आहे. बरं. या पोर्टलमध्ये सुद्धा सर्च इलेक्टोरल म्हणून एक ऑप्शन आहे. म्हणजे मतदारांचं तिथे आपण सर्च करू शकतो. म्हणजे electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटला जर आपण भेट दिली तर तिथे सुद्धा तुम्हाला डायरेक्टली तपशिलाच्या आधारे किंवा तुम्ही जर एखादा मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर केला असेल जेव्हा नाव नोंदवताना, तर मोबाईल नंबर जरी तुम्ही त्यात टाकला तर त्याच्या आधारे सुद्धा तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही आणि असल्याचा तपशील हे सगळं मिळू शकतं. त्यामुळे घर बसल्या तुम्ही हे करू शकता. नक्कीच. आणि आत्ताच्या या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तर निश्चितपणानं जसं सर म्हणतात की त्यांनी सगळ्या सुविधा आयोगानं तयार करून दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण घर बसल्याच ह्या सगळ्या गोष्टी नीटपणानं करू शकतो. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, कारण हा आपल्या सगळ्यांशी संलग्न असणारा खूप महत्त्वाचा विषय आहे. ब्रेकची वेळ होते, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्रचा हा विशेष कार्यक्रम मतदार राजा जागा हो. विश्रांतीनंतर मतदार राजा जागा हो या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मुख्य निवडणूक अधिकारी आपल्याला श्रीकांत देशपांडे सर मार्गदर्शन करत आहेत. सर, आणखीन एक, आता नवीन मतदार दरवर्षीच म्हणजे प्रत्येक इलेक्शनला नवीन मतदार येत असतात, तयार होत असतात, त्यांची वर्ष पूर्ण होत असतात. मात्र अनेक वेळेला पालकांना किंवा खुद्द त्या मतदारांना माहिती नसतं की आपली नोंदणी कधी व्हायला पाहिजे. आगाऊ नोंदणी त्यासाठी करता येते असं आम्ही ऐकलेलं आहे. बरोबर. पण तेवढी ती जी नोंदणी आहे ती कधी व्हायला पाहिजे, त्याचे जे काही महिने असतील वर्षांचे, त्याचं जे काही एज आहे आपण वय म्हणतो, तर ते कसं कंप्लीट झालेलं असायला पाहिजे, कुठल्या महिन्यामध्ये झालेलं असलं पाहिजे, किती कंप्लीट असायला पाहिजे आणि काय, अशा या सगळ्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्याच्यावरती पण थोडासा प्रकाश टाक. प्रत्येक जेव्हा आपण अद्ययावतीकरण करतो त्यावेळेला आपण क्वालिफाईंग डेट ठरवतो की आता हा जो अद्ययावतीकरणाची मोहीम चालू आहे त्याच्यामध्ये आपण 1 जानेवारी 2024 बरं ही आपण क्वालिफाईंग डेट ठरवलेली आहे.
म्हणजे या तारखेला ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण होतं त्यांना आता ह्याच्यामध्ये अर्ज करता येतो. 1 जानेवारी 2024 याला 18 वर्ष पूर्ण होत असतील तरी आता आपण देऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये आपण ते अर्ज देऊ शकतो. आता पूर्वी कसं असायचं की क्वालिफाईंग डेट फक्त एकच असायची. म्हणजे समजा मी एखादा 1 जानेवारी नंतर जन्माला आला असेल अच्छा तर त्याला 1 वर्षाची वाट पाहायला लागायची पुढच्या वर्षाचा 1 जानेवारी. पण याच्यामध्ये आता कायद्यामध्ये बदल केलेले आहेत आणि कायद्यामध्ये असं ठरवलेलं आहे की आता की मल्टिपल रजिस्ट्रेशन आपण क्वालिफाईंग डेट्स केलेले आहेत. म्हणजे 1 जानेवारी 24 जशी आत्ता चालू आहे तशी 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर अच्छा या महिन्याच्या त्या तिमाहीला आपण त्या नोंदणी करतो. पण म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 18 वर्ष पूर्ण व्हायची वाट पाहायची गरज आहे का? तर नाही. म्हणजे 17 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि 1 ऑक्टोबर 24ला जे 18 वर्ष पूर्ण करणार आहेत त्यांची सुद्धा आता आम्ही आगाऊ फॉर्म्स गोळा करतो. फक्त प्रोसेसिंग केव्हा होणार त्यांचं की जे जानेवारीमध्ये करतील त्याचा आत्ता करू आणि जी अंतिम यादी आपली प्रसिद्ध होईल जानेवारीला 5 जानेवारीला त्याच्यामध्ये ती नावं येतील. पण त्याच्यानंतरची जी एप्रिल क्वार्टरमध्ये जे आहेत तर त्याचं प्रोसेसिंग आपण एप्रिलमध्ये करणार आणि त्याच्यासाठी सप्लिमेंटरी यादी आपण एप्रिलमध्ये प्रकाशित करणार. नंतर अशीच सप्लिमेंटरी आपण 1 जुलैला काढणार, 1 ऑक्टोबरला काढणार. म्हणजे त्या क्वालिफाईंग डेटच्या अनुषंगाने त्याचं प्रोसेसिंग त्या तिमाहीमध्ये आपण करून ते जे नवीन मतदार आहेत त्या मतदारांना आपण मतदार यादीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं हे महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगण्यासारखी आहे की 1 जानेवारी 24 एवढंच नव्हे तर 1 ऑक्टोबर 24 याच्यापर्यंत ज्यांचे 18 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या सगळ्यांनी या मोहिमेमध्ये त्यांचे अर्ज भरून घ्यावेत. म्हणजे 18 वर्ष पूर्ण व्हायची काही वाट पाहायची गरज नाही. अशा प्रकारचं एक माहिती सगळ्यांना असणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि ती तांत्रिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जेणेकरून आपण अगोदरच जर ही नाव नोंदणी केली असेल तर नंतर आपली घाई होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो कागदपत्रांचा, की मला जर नोंदणी करायची किंवा माझ्या आता मुलाला नोंदणी करायची आहे तर त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीची कागदपत्र असायला पाहिजेत जेणेकरून ही नोंदणी सुकर होत जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पद्धत, कारण पहिल्यांदाच नोंदणी होणार असते त्यामुळे ती कुठल्या कार्यालयात येऊन करायची असते का मी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती करू शकतो? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण म्हणजे ज्याला आता नवीन अर्ज करायचा आहे तर त्याच्यासाठी 2 क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे त्याचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे बरोबर जे त्या क्वालिफाईंग डेटला. आणि दुसरं तो ज्या पत्त्यावर राहतो तिथे त्याचा अधिकार तो मतदानाचा प्राप्त होतो. म्हणून याच्यामध्ये 2 पुरावे महत्त्वाचे आहेत. एक वयाचा पुरावा आणि दुसरा निवासाचा पुरावा. तर वयाच्या पुराव्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनने अनेक ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं मार्कशीट असेल किंवा तुमचं पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड आहे, अशा अनेक ह्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते. बरोबर. त्यामुळे हे सगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात. त्यातलं कुठलंही कागदपत्र तुम्ही देऊ शकता. काही वेळेला असं होतं की ह्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र हे उपलब्ध नाही. अशा वेळेला त्याच्याकडे जो उपलब्ध पुरावा आहे की ज्याच्या आधारे आपण अनुमान काढू शकतो की 18 वर्षाचं हे वय पूर्ण आहे असा कुठलाही पुरावासुद्धा देण्यासाठी निवडणूक आयोगाने त्याला मुभा दिलेली आहे. आता निवासाचा पत्ता त्याच्यासाठी सुद्धा हेच कागदपत्र आहेत बरीचशी की पासपोर्टवर त्याचा ॲड्रेस असतो, आधार कार्डवर असतो. नंतर असे अनेक डॉक्युमेंट्स आहेत जसे युटिलिटीज आहेत आपल्या, म्हणजे पाण्याचं बिल आहे, टेलिफोनचं बिल आहे, त्याच्यावर सुद्धा ॲड्रेस असतो, ते सुद्धा जाऊ शकतात. समजा ह्यातलं कुठलंच उपलब्ध नसेल तरी सुद्धा त्याच्याकडे जे उपलब्ध आहे ते सुद्धा तो देऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे समजा एखाद्या पोस्टाने आलेलं तुमच्याकडे टपाल आहे त्याच्यावर सुद्धा पत्ता असतो. बरोबर आहे की नाही? रेशन कार्डवर सुद्धा तुमचा पत्ता असतो. म्हणजे पत्ता जिथे नमूद केलेला आहे किंवा बँकेचं पासबुक आहे त्याच्यावर सुद्धा पत्ता असतो. तर हे सगळे गोष्टी तुम्ही यातलं कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही त्याच्यामध्ये सादर करू शकतात. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही अर्ज कुठे करायचा? तर 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑनलाईन पद्धत मी मगाशी सांगितली की व्होटर्स हेल्पलाईन ॲप हे डाउनलोड केलं तर त्याच्यावर तुम्हाला हा सगळा फॉर्म भरता येतो.
किंवा व्होटर्स पोर्टल जे आमचं आहे की voters.eci.gov.in ह्या वेबसाईटवर जरी तुम्ही भेट दिली तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतो. पण समजा ऑनलाईन ह्याच्यामध्ये इश्यूज असतील काही तर तुम्हाला ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरता येतो. म्हणजे हे फॉर्म जे आहेत ते उपलब्ध आहेत. तुमचे मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, तुमच्या केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, आमच्या CO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते जरी डाउनलोड केले आणि ते भरले तरी तुम्ही ते भरू शकता आणि त्याच्याबरोबर जे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडून देऊ शकता. आता हे कुठे द्यायचे तर मतदार नोंदणी अधिकारी याच्याकडे देऊ शकता किंवा BLOकडे देऊ शकता किंवा आता येत्या शनिवारी आणि रविवारी आमच्या BLO जे आहेत ते महाराष्ट्रातल्या त्या मतदार केंद्रावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित राहणार आहेत. वा. म्हणजे ह्या वेळेला शनिवार आणि रविवार या दिवशी कोणीही तिथे मतदान केंद्रावर जाऊ शकतो. तिथे फॉर्म उपलब्ध असतील ते भरू शकतील किंवा त्याच्यामध्ये जर त्यांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांना काही सहाय्य पाहिजे असेल तर तेही त्याच्यामध्ये मिळू शकतं. मला वाटतं ह्या दोन्ही प्रकारे हे फॉर्म ते भरू शकतात, ज्याचा त्याचा कन्व्हिनियन्स आहे. पण माझा असा अनुभव आहे की जवळजवळ 70 ते 80% फॉर्म्स माझ्याकडे जे येतात ते ऑनलाईन येतात. जे लोकांना ऑनलाईन भरण्याचा एक ते कन्व्हिनियंट झालं. कन्व्हिनियंट आणि फायदा असा आहे की ऑनलाईनमध्ये त्याला एक रेफरन्स नंबर मिळतो जेव्हा तुम्ही सबमिट करता अर्ज. त्या रेफरन्स नंबरवरून सुद्धा तुम्हाला तुमचं ट्रॅकिंग करता येतं की माझा अर्जाचं आता काय झालेलं आहे, कुठल्या स्टेजला आहे, तर ती गोष्ट आपल्याला पडताळता येते. सर, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, झालेल्या चुका कशा सुधारायच्या. कारण अनेकदा आपण बघतो स्पेलिंग मिस्टेक्स होतात, कधी पत्ता चुकलेला असतो, कधी नावात काहीतरी गोंधळ झालेला असतो. तर ह्या ज्या सगळ्या चुका ते घरी आल्यानंतर कळतं की अरे हे सगळं चुकलंय. आता ते परत द्यायचं आणि नवं मिळवायचं याला काही प्रोसेस असते का, किंवा ते कसं मिळतं, कधी करून मिळतं आणि त्याच्यात किती काळ वगैरे जातो, असं काही असतं का? खरं म्हणजे यातल्या ज्या सुधारणा आहेत कुठल्याही, म्हणजे नाव असेल, लिंग असेल, वय असेल, पत्ता आहे, इव्हन तुमचा टेलिफोन त्याच्यामध्ये मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला नसेल तर मोबाईल नंबर सुद्धा रजिस्टर करता येतो, ईमेल रजिस्टर करता येतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यासाठी 8 नंबरचा फॉर्म आहे. बरं. आणि जे तुम्हाला बदलायचं आहे एका वेळेला आपण 4 गोष्टी बदलू शकतो त्यातल्या. म्हणजे वय असेल किंवा जे काही तुम्ही सिलेक्ट कराल 4 ते मॅक्सिमम 4 आपण एका वेळेला बदलू शकतो. आणि जे बदलायचे आहे त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. म्हणजे वयाचं असेल तर वयाचा पुरावा असेल किंवा तुमचे पत्त्यामध्ये बदल असेल तर पत्त्याचा जो नवीन पुरावा आहे तो तुम्हाला जोडायला लागतो. तर असे हे बदल करता येतात. आता काही लोक काय होतात की एका मतदारसंघातून पत्ता बदलून दुसऱ्या मतदारसंघात जातात, ट्रान्सफर झाली किंवा काही झालं. तर अशा वेळेला शिफ्टिंग ऑफ व्होटर्स आपण करतो. म्हणजे ह्या पत्त्यावरून त्या पत्त्यावर किंवा ह्या मतदारसंघातून त्या मतदारसंघामध्ये हे करत असताना सुद्धा फॉर्म तोच आहे. म्हणजे 8 नंबरचाच फॉर्म आहे. तो सेक्शन भरला आणि सबमिट केला तर ते तुमचं होऊ शकतं. काही वेळेला काय होतात की दिव्यांग आहेत बरेच, तर त्यांना आपलं दिव्यांगत्व तुमच्या ह्याच्यामध्ये चिन्हांकित करता येतं. म्हणजे चिन्हांकित केल्यामुळे आम्हाला कळतं इलेक्शन मशिनरीला की हे दिव्यांग आहेत, तर त्यांच्यापर्यंत निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला पोहोचता येतं. म्हणजे त्यांना सुद्धा व्हीलचेअरची गरज असेल, ट्रान्सपोर्टची गरज असेल, व्हॉलेंटिअरची गरज असेल तर ती आपल्याला देता येते, उपलब्ध करून देता येते. आता इलेक्शन कमिशन अलीकडे एक फार महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की जे दिव्यांग घरातून बाहेर येऊ शकत नाहीत दिव्यांगत्वामुळं, 40% वर त्यांचं दिव्यांगत्व आहे, तर त्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे आता. त्यामुळे पोलिंग स्टेशन आम्ही त्यांच्या घरात नेतो आणि तिथं ते पोस्टल बॅलेटने मतदान करतात. मला वाटतं या सुविधा जर त्यांना मिळवायच्या असतील तर चिन्हांकित करणं फार गरजेचं असतं. तर हे चिन्हांकित करणं सुद्धा तुम्हाला फॉर्म नंबर 8 मध्ये भरता येतं. किंवा तुमचं एखादं मतदान कार्ड हरवलेलं आहे किंवा कुठेतरी आगीत जळून गेलेलं आहे किंवा ते इतकं खराब झालेलं आहे की त्याचा फोटो सुद्धा दिसत नाही, त्याचे काही डिटेल्स दिसत नाहीत, म्युटिलेटेड ज्याला म्हणतो आपण, तर असे मतदार व्होटर्स कार्ड आहेत ते सुद्धा तुम्हाला रिप्लेस करून मिळतात. त्यासाठी सुद्धा फॉर्म 8च भरायला लागतो की रिप्लेसमेंट ऑफ द एपिक म्हणून ऑप्शन घ्यायचा आणि जो कुठला पर्याय तुम्हाला त्याचे जर हरवलं असेल तर FIRची कॉपी तुम्ही त्याला जोडा, बाकीच्याला काही डॉक्युमेंट लागत नाहीत आणि ते अप्रूव्ह झालं की स्पीड पोस्टाने तुमच्या घरापर्यंत ते मतदान कार्ड येतं. त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या फॉर्म नंबर 8 मध्ये आहेत. आता गरज आहे आपल्या एका पावलाची.
जेव्हा आपण सगळेजण मतदार म्हणून, जागरूक मतदार म्हणून एक पाऊल पुढे टाकून पुढे येऊ, तेव्हा एक चांगला समन्वय साधला जाईल आणि निवडणूक प्रक्रिया जी आहे, कारण आपला जो देश आहे हा लोकशाहीचा देश असलेला देश आहे, त्याच्यामुळे या सगळ्यासाठीचा जो एक समन्वय आहे प्रशासन आणि मतदार याच्यामधला, तो दुवा आता निवडणूक आयोग त्यासाठी काम करत आहे. आणि मला असं वाटतं की सरांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर आपण सगळ्यांनी विचार केला तर निश्चितपणानं छान अशा गोष्टी आपण करू शकतो. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, मात्र पुन्हा एकदा वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मतदार राजा जागा हो.